नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना 23 जूनची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. पाहू शकता बघा, 1 लाख रुपये येणार. 1 लाख रुपये लाडक्या बहिणींना वाटप होणार आहेत. 1 लाख रुपयांची रक्कम या ठिकाणी लाडक्या बहिणींना वाटप होणार आहेत. आता हे 1 लाख रुपये कशा पद्धतीने तुम्हाला मिळतील, याच्यासाठी अर्ज कसा भरायचा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी बघा, पैसे जे आहेत थेट तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मोठा निर्णय जो आहे तो सरकारने घेतलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी, माता भगिनींसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. 1 लाख रुपये वाटप करण्याच्या संदर्भात त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती राहील, सर्वांनी बघा, महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 1 लाख रुपयांच्या संदर्भात. 1 लाख रुपये माता भगिनींनो, 1 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे. सरकार 1 लाख रुपये तुम्हाला देणार आहे. त्याचा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यासोबतच जूनचा हप्ता, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर तो जूनचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे, तरच तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती ती समजणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. बघा, लाभार्थी महिला, जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. बरोबर आहे, सर्वच्या सर्व महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता 1 वर्ष पूर्ण होईल. जून महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजना सुरू होऊन 1 महिना पूर्ण होईल. म्हणजेच काय, तर 1 वर्ष तुम्हाला या ठिकाणी पूर्ण होणार आहे. लाडकी बहीण योजना सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण होणार आहे जून महिन्यामध्ये. परंतु 12वा हप्ता, बघा 12वा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहे. आता हा जो काही 12वा हप्ता आहे, 12वा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहे. सर्व लाडक्या बहिणींकडून हा प्रश्न विचारला जातोय की 12वा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, जूनचे पैसे कधी येणार. सर्व महिलांना, कोणकोणत्या महिलांना जूनचे पैसे पाहिजेत, पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे. जूनचे पैसे कोणकोणत्या महिलांना पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं. जूनचे पैसे पाहिजेत, जूनचे पैसे पाहिजेत. आता बघा, जूनच्या पैशांच्या संदर्भातच महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जबरदस्त अपडेट आहे बघा, लगेच आपण पाहूया. परंतु अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. बघा, कोणतीही घोषणा अजून झालेली नाही. हप्ता कधी येईल त्यामुळे महिला चिंतेत आहेत. दरम्यान पुढच्या 8 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व महिला भगिनींसाठी. पाहू शकता बघा, पुढच्या 8 दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. पुढच्या 8 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जे पैसे ते जमा होऊ शकतात त्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या 8 दिवसांमध्ये तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. म्हणजेच काय, आज जर आपण पाहिलं तर 23 जून आहे. आज 23 जून आहे आणि इथून पुढे 8 दिवस म्हणजे जवळपास एंडिंगपर्यंत, जून महिन्याच्या एंडिंगपर्यंतच्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे काही पैसे ते जमा होऊन जातील. पुढच्या 8 दिवसात पैसे जमा होऊ शकतात अशी शक्यता सांगण्यात आली आहे. म्हणजेच जूनच्या एंडिंगपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जूनचे पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे कोणकोणत्या महिलांना जूनचे पैसे पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. पुढे बघा, जून महिना संपायला अवघे 8 दिवस उरलेले आहेत. जून महिना संपायला फक्त 8 दिवस उरलेले आहेत. या दिवसात कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. बघा, या दरम्यानमध्ये कधीही म्हणजेच केव्हाही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. त्यामुळे ज्यांना पैसे आलेत, बघा ज्यांना पैसे आलेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. आता पुढे जाऊया. बघा, पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये, बघा
पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील असं सांगण्यात येत आहे. म्हणजेच काय तर आता हा जो काय आठवडा सुरू आहे या आठवड्यामध्ये किंवा याच्या पुढच्या आठवड्यामध्ये 1500 रुपये जमा होऊ शकतात अशी शक्यता सांगण्यात येत आहे. दरम्यान याचसोबत लाडक्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. बघा, अतिशय मोठा निर्णय, आत्ताचा सर्वात मोठा निर्णय, आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज. या ठिकाणी सरकारने मोठा निर्णय घेतला लाडक्या बहिणींसाठी. बघा, लाडक्या बहिणींना मिळणार कर्ज, लाडकी बहीण योजना वुमेन गेट लोन, लाडकी बहीण योजना वुमेन गेट लोन. बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना सुरू करण्यात येणार आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांगितले होते की सरकार लवकरच नवीन योजना सुरू करणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 40,000 रुपयांपर्यंतचं बँक लोन देईल. बघा काय म्हटलेलं आहे, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं सरकार लवकरच नवीन योजना जी ती सुरू करणार आहे. नवीन योजना आणण्याचा प्रस्ताव आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेला होता. त्यामध्ये बघा, लवकरच एक नवीन योजना सुरू करणार आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 40,000 रुपयांपर्यंतचं बँक लोन देईल. यामधून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील. याबाबत विविध बँकांशी बोलणं जे ते सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. म्हणजेच बघा, यामध्ये तुम्हाला स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा असेल, स्वतःचा उद्योग तुम्हाला करायचा असेल, सूक्ष्म उद्योग असेल, लघु उद्योग असेल, जे काही तुम्हाला करायचं असेल किंवा तुमचा स्वतः आता जो काही व्यवसाय तो तुम्हाला वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला बँकांमार्फत लोन ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. कशाच्या जोरावर, कशाच्या बळावर? बघा, आपण बँकेत जातो कर्ज घ्यायला तर आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी तारण ठेवावं लागतं तरच आपल्याला कर्ज मिळतं. पण ह्या ठिकाणी तुम्हाला फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात म्हणून तुम्हाला कर्ज उपलब्ध होणार आहे. फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असायला पाहिजेत तर तुम्हाला कर्ज उपलब्ध होणार आहे. बघा, अगोदर आपल्याला सांगण्यात आलं होतं 40,000 रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध होईल, पण यामध्ये जर आपण पाहिलं तर यापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला मिळत आहे. बघा, यापेक्षा डबलला रक्कम जी ती तुम्हाला ह्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे कर्जाच्या स्वरूपामध्ये आणि त्या रकमेमधून तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता किंवा स्वतःचं काहीतरी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सुरू करू शकता. त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. तर यामधून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील याबाबत विविध बँकांशी बोलणं सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. आता महिलांना कसं मिळणार लोन? बघा, लोन कसं मिळेल त्याची महत्त्वाची माहिती. लाडकी बहीण योजना लोन स्कीम. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावेत. बघा, जी काही संबंधित बँक आहे त्या बँकेत जाऊन तुम्हाला अर्ज करायचे आहेत. लोनसाठी अर्ज करताना महिलांना आपल्या बिझनेस संबंधित माहिती द्यावी लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही लोनसाठी अर्ज कराल त्यावेळेस तुम्हाला बिझनेस संबंधित माहिती द्यायची. कोणता बिझनेस तुम्ही करणार आहात त्याच्याविषयीची तुम्हाला माहिती द्यायचीच आहे. महिलांना जे 1500 रुपये मिळतात, बघा, जे 1500 रुपये मिळतात त्यातूनच लोनचे हप्ते भरले जाणार आहे. म्हणजेच काय, जे काही तुम्ही लोन घेणार असाल किंवा जे काही तुम्हाला मिळणार असेल लोन तर त्यामध्ये तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी हप्ते भरण्याची आवश्यकता नाही आहे. लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ तुम्हाला मिळतो 1500 रुपयांचा लाभ, तर त्यामधूनच तुमचे हप्ते भरले जाणार आहेत जेणेकरून महिलांवर पैशांचा अतिरिक्त भार पडणार नाही. पुढे बघा, आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय? तर महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. बघा, पात्रता काय लाडकी बहीण योजनेसाठी? महिला जी आहे ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असायला पाहिजे. दुसरं म्हणजे 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांनाच याचा लाभ घेता येतो. लाडकी बहीण योजनेचा लाभ 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना घेता येतो. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. बघा, महिला भगिनी ज्या असतील तर त्यांचं कुटुंब एकत्रित जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. पुढे महिलांकडे कोणत्याही प्रकारचे 4 चाकी वाहन नसावे. ट्रॅक्टर वगळता इतर कोणतंही 4 चाकी वाहन नसावं. म्हणजेच कार नसायला पाहिजे किंवा ट्रक वगैरे असेल तर ते नसायला पाहिजे. पुढे बघा, महिलांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरी करत नसावेत. महिलांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य जे ते सरकारी नोकरीला नसायला पाहिजे आणि लाभार्थी महिलांनी इतर कोणत्याही सरकारी योजनाचा लाभ घेतलेला नसावा. कुठल्याही जे काही योजना असतील सरकारी योजना त्याचा लाभ तुम्ही घेतलेला नसावा. अशा पद्धतीच्या काही अटी ज्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपण पाहिल्या. सोबतच आता लोन तुम्हाला मिळते 1 लाख रुपयांपर्यंतचं लोन या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्या संदर्भाची अर्ज करण्याची प्रोसेस पण आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.